नमस्कार, मी प्रदीप डोईफोडे, SV ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या कंपनीतर्फे आज आपण शेतकरी दत्तात्रय पिसाळ यांच्या प्लॉटवर आपण आहे. त्यांना आपण कोबीसाठी आणि ऊसासाठी मिक्समध्ये आपण SVK ड्रीप, SVK 59 आणि SV40 SM40 बरोबर हे आपण आळवणीतनं दिलं. त्याच्यानंतर दिल्यानंतर त्यांना कॉपीचा स्प्रे घेतला हा. आणि त्याच्यानंतर फायटर 11चा एक 4-5 दिवसानंतर स्प्रे एवढ्याच आहे. बरं आणि का आधी म्हणजे लावायच्या आधी फोडला तेवढाच. पण आता एक त्याच्यानंतर असा एक विषय, तुम्हाला आळवणी केल्यानंतर 8 दिवसात रिझल्ट काय आलता? त्याची पानाची रुंदीची साईज वगैरे कॅनॉपी जोरात आली होती. ही आता बघा की हा. बघा तुम्हाला वाटतंय तसं तर बघा हे कॅनोपी स्ट्रक्चर आज तुमच्या 11 नोव्हेंबरची लागण आहे कोबीची. हो, 11 आज नोव्हेंबर म्हणजे आज 50 झाले दिवस झाले, 50 दिवस झाले. 50 दिवसात तुमचा कोबी फक्त आळवणी आणि एक स्प्रेइंग हो. आणि एक कीटकनाशकाची फायटर 11ची स्प्रेइंग घेतलेलं. त्याच्यानंतर त्यांचा कोबीचा आज वजन एक 400 ग्रॅमचा गड्डा झालेला आहे. त्याच्यानंतर मी एक सांगू इच्छितो की तुम्हाला ह्याच्या दुसरा रिझल्ट काय जाणवला? ऊसाचा पण त्याच्यामुळं चांगला रिझल्ट आलाय त्या याच्यामुळे. बरोबर. ऊसामध्ये काय काय झालेलं आहे? ऊसात फुटवा इतके जोरात झालेले आहेत हा. की कुठं पण बघा तुम्हाला तसं काय वाटलं तर हा हा. म्हणजे हे नाही. तुम्हाला पानात काय तुम्ही म्हणता? पानाचं लांबी रुंदी पण चांगली झालेली आहे हा. आणि फुटवे जास्त आणि झाले. हा जो कलर पहिला होता कलर का? नव्हता. फुटवे तुम्हाला प्रमाणात आलेले आहे ते. मी याचा प्लॉट मध्ये कोबी लावण्याचं कारण म्हणजे म्हणलं त्या निमित्तानं तर आपलं एक आंतरपीक कोणतं तरी होईल असा बरोबर. उद्देश होता. तुम्ही हा प्रोडक्ट आणि आता कसं होतं हे तुमचं प्रोडक्ट म्हणजे लो कॉस्ट आहे. बरोबर महत्वाचं ते बरोबर. तुम्हाला असं जाणवलं काय? तुम्ही म्हणताय लो कॉस्ट आहे, आज तुम्हाला जाणवलं काय? कोणत्या पण दुकानदाराकडे जावा त्याचं बजेट ऐकलं की डोकं फिरेल तुमचं. बरं. पण तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरलेले तर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय काय नाही वापरलं? नाही काय काहीच नाही वापरलं तुम्ही? आज मला हा. कोराजन वगैरे सुद्धा ह्याला घेतलं नाही कीटकनाशक म्हणून काही ओके, नाही घेतलं. म्हणजे फायटर 11ची एक स्प्रे घेतलेला तेवढा. फक्त तुम्ही आणि किटोन कॉपीचा. हम्म. त्याच्यानंतर म्हणजे पूर्णपणे तुम्ही जे मागाशी एक शब्द वापरला की लो खर्च याचा म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही सांगू इच्छिता काय? लो खर्च याचा अर्थ काय? लो कॉस्टली शेती करायची असेल तर आपलं म्हणजे SV ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले हो, तरी चालते चालते. असं तुमचं म्हणणं आहे एक प्रकारचे. चालेल. अजून इथून पुढे तुम्ही समाधानी आहे का प्रोडक्ट वापरून? नाही याच्यानंतर सगळे हेच वापरायचे. उलटे दुकानदार कमी इतकं माझं 15-15 लाख बजेट झालं नाही खतासाठी. हो. तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्या मी एक product- महिन्यात दुकानात गेलोच नाही. बरोबर आहे. पण ह्याचं सांगायचं गेलं तर एक आपण फक्त आळवणी, एक फवारणी आणि एक कीटकनाशक आणि फवारणी ते याच्यावर म्हणजे आपल्या प्लॉटचं आधी भरीला तेवढे खतं वापरली होती हा. ती पण त्याच्यानंतर तुमच्या 1-4 दिवसातच माझी गाठ पडली. चालेल. ओके, म्हणजे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात. नमस्कार. धन्यवाद.